नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांमध्ये असलेल्या गुरुतत्वाला वंदन करते. आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवावासा वाटला, कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरु हे म्हणजे आपल्यामधला अंधार, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे हे म्हणजे गुरु. परंतु गुरुचरित्रामध्ये अतिशय सुंदरशी व्याख्या या गुरुतत्वा संबंधित केलेली आहे. गुरुचरित्रातली व्याख्या आपल्याला गुरुबद्दल काय सांगते, तर गु म्हणजे पहिला जो ग आहे तो ग म्हणजे सिद्ध, त्यानंतर र म्हणजे पापस्य दाहका, आणि जो नंतरचा उ आहे तो म्हणजे विष्णू. आणि या तिन्ही अक्षरांची जर आपण जुळवणूक केली तर जो अर्थ निघतो तो अर्थ म्हणजे तुमचं पाप घालवतो आणि जो विष्णुरूप आहे असा म्हणजे गुरु. बघा किती सुंदर आणि सोपी व्याख्या आहे बरं. खरं आहे ना की आपले गुरु हे आपल्यामधल्या पापांचं, आपल्यामधल्या नको असलेल्या गोष्टींचं नेहमी ते आपल्याला आपल्यापासून दूर करण्याचा, आपल्याला वेळोवेळी समजावून सांगून या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि चांगल्या गुणांची रुजवात आपल्यामध्ये करत असतात. आणि अशीच एक सुंदरशी गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की एकदा काय झालं, बघा हा गुरु कसे असतात की आपल्या विद्यार्थ्याने आपल्यापेक्षा सरस व्हावं ही प्रत्येक गुरुची कमाई असते बरं का. आणि त्याच संदर्भातली ही गोष्ट आहे. तर एकदा काय झालं, एक अतिशय म्हणजे विख्यात, प्रख्यात आणि अतिशय अभ्यासू असे गुरु होते, ज्यांचा वनस्पतीशास्त्रामध्ये खूप चांगला गाढा अभ्यास होता. आणि त्यांच्याकडचा जो शिष्य आहे त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग त्या आपल्याला माहिती की कुणाचंही शिक्षण पूर्ण झालं की आपण गुरूंना गुरुदक्षिणा देत असतो. तर या विद्यार्थ्याला सुद्धा वाटलं की आपण आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी. आणि मग त्याने गुरूंना सांगितलं की गुरुजी, माझी शिक्षण या ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर मला सांगा मी काय गुरुदक्षिणा देऊ तुम्हाला. तर त्यावर गुरुजी म्हणाले की नाही रे, मला काही नको तुझ्याकडून. परंतु शिष्य जो आहे तो मात्र हातालाच पेटला की नाही गुरुजी, मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायचीच आहे. मग गुरुजी म्हणाले ठीक आहे, मी तुला एक वनस्पती सांगतो, ती वनस्पती मला आणून द्यायची. शिष्य म्हणाले ठीक आहे, फारच सोपं आहे. आणि गुरुजींनी त्याला वनस्पतीचं नाव सांगितलं आणि म्हणाले की ही वनस्पती जाऊन आणून द्यायची. बरं, शिष्य निघाला, अतिशय आनंदाने निघाला. आणि 1 वर्ष झालं, शिष्य अजून परत आला नाही. आणि मग 1 वर्षानंतर अचानक त्या नगराचा जो काही राजा आहे तो त्या गुरुजींकडे आला. त्यांच्या अतिशय सगळ्या त्या नगरामध्ये आणि आजूबाजूच्या नगरांमध्ये सुद्धा अतिशय ख्याती पसरलेली होती. आणि मग तो राजा, त्या नगराचा राजा त्या गुरूंकडे आला आणि म्हणाला की महाराज, तुम्ही माझ्या राज्याचं, माझ्या नगराचं राजवैद्यपद भूषवावं असं मला वाटतं आहे. मग गुरुजी म्हणाले का, असं तुम्हाला का वाटतं. तर तो राजा म्हणाला की तुमच्यासारखा अतिशय पंडित त्या विषयामध्ये असा आपल्या नगरामध्ये आणि आजूबाजूच्याही नगरामध्ये असा कोणीही नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही हे पद भूषवावं अशी माझी इच्छा आहे, अशी विनंती त्या राजाने केली. मग गुरु म्हणाले की बरं थांबा जरा. आणि त्याच वेळी त्यांचा जो शिष्य होता, जो वनस्पती शोधण्यासाठी गेलेला होता वर्षभरापूर्वी, तो आला. अतिशय पुरुष असा होऊन तो आला होता, बारीक होऊन आला होता, कळकट कपडे, हातामध्ये मात्र वनस्पती होती. आणि ती वनस्पती त्याने गुरुजींच्या पायावरती ठेवली आणि म्हणाला की गुरुजी, मला कळालं तुम्हाला मला काय शिकवायचं होतं. या वर्षभराच्या काळामध्ये मी आपल्या राज्यातली एकूण एक वनस्पती माझ्या सहानेवरती घासून बघितली, तपासून बघितली, आणि त्या अनुषंगाने माझा जो काही अभ्यास होता, जो मला वाटत होता की पूर्ण झाला आहे, तो पुन्हा एकदा आणखी त्याच्यामध्ये भर पडली. आता आपल्या राज्यातली एकही अशी वनस्पती नाही जी मी अभ्यासलेली नाही, जिची मी नोंद ठेवलेली नाही. आणि गुरुजी, मला कळालं की तुम्हाला मला काय शिकवायचं होतं. गुरुजी हसले आणि राजाकडे बघून म्हणाले की राजा, तुम्हाला असं वाटतं की मी या राज्यातला सगळ्यात विद्वान असा वनस्पतीशास्त्रज्ञ आहे, परंतु हा बघा माझा शिष्य, जो आता माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ झालेला आहे आणि आपल्या राज्यातली वनस्पती त्याने अभ्यासलेली आहे, तपासलेली आहे, त्याच्यामुळे याला तुम्ही राजवैद्य बनवा. आणि या गोष्टीतून आपल्याला शिकायला काय मिळतं, तर जोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला सगळं येतं, तोपर्यंत आपला विकास होऊ शकत नाही. गुरु असेच असतात. गुरु कधीही बढाया मारत नाही की मलाच सगळं येतं असं सांगणारे खरे गुरु नसतात. जेव्हा
आपल्याकडे आपण लघुत्व घ्यायला शिकतो तेव्हा आपल्यातलं गुरुत्व हे जागृत होत असतं. आणि ही गोष्ट अतिशय सुंदर याचं उदाहरण म्हणता येईल. तर असंच आपल्यामध्ये चांगल्या गुणांची अजून आपण रुजवण करूयात आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही शिकत असतो. तर त्या प्रत्येक व्यक्तीमधल्या गुरुतत्वाला वंदन करूयात आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.